बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा सांगली अपडेट। मिरज पूर्व भागात काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाला खिंडार, अनेक पदाधिकाऱ्यांचा जनसुराज्य शक्ती पक्षात प्रवेश। ग्रामीण भागातील समस्यांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करणार प्रदेशाध्यक्ष समितदादा कदम। सोनी तसेच मिरज पूर्व भागातील काँग्रेस व राष्ट्रवादी शरद पवार गटमधील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पक्षाला रामराम ठोकून आज जनसुराज्य शक्ती पक्षात प्रवेश केला। आज प्रदेशाध्यक्ष समितदादा कदम यांच्या हस्ते पदाधिकारी कार्यकर्त्यांचा अधिकृत पक्ष प्रवेश घेण्यात आला। आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत या निवडणुका समोर ठेवून जनसुराज्य शक्ती पक्षाने ग्रामीण भागामध्ये जोरदार पक्ष बांधणी सुरू केली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय तसेच जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समितदादा कदम यांच्या विकास कामावर प्रभावित होऊन काँग्रेस तसेच राष्ट्रवादी शरद पवार गट तसेच इतर पक्षातील अनेक पदाधिकारी कार्यकर्ते जनसुराज्य शक्ती पक्षाच्या संपर्कात असून एक मोठा गट आज गुरुवारी 11 वाजता जनसुराज्य पक्षात प्रवेश केला। या पक्ष प्रवेशाने मिरज पूर्व भागातील काँग्रेस राष्ट्रवादी पक्षाला मोठे खिंडार पडले आहे। सोनी ग्रामपंचायत सदस्य अरविंद पाटील, द्राक्ष बागायतदार संघ संचालक जयसिंग तात्या चव्हाण, करोली एम सामाजिक कार्यकर्ते माणिक तोडकर, काकडवाडीचे संजय पाटील, चाबुकस्वारवाडीचे विश्वजित काळे, आरिफ मलिदवाले, मिरज तालुका अल्पसंख्याक अध्यक्ष राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शब्बीर मुल्ला यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्त्यांनी पक्ष प्रवेश करून समितदादा कदम यांना आमदार केल्याशिवाय गप्प बसणार नाही असा विश्वास दिला। यावेळी माजी नगराध्यक्ष डॉक्टर महादेव अण्णा कुर्णे, जनसुराज्य शक्ती पक्ष जिल्हा प्रमुख आनंद सागर पुजारी, शहर जिल्हाध्यक्ष डॉक्टर पंकज म्हेत्रे, जिल्हा उपप्रमुख चेतन कलगुडगी, योगेश दरवंदर, शहराध्यक्ष विनायक रुईकर, जितेंद्र धोंड, विनायक शरबंदे हे उपस्थित होते।